नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण बघूयात. मला असं वाटतंय की यावरती आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. इट इज अबाउट दी ॲक्सिडेंट. बी एन एसमध्ये सेक्शन 18, ठीक आहे. बी एन एसमध्ये सेक्शन 18 जो आहे तो ॲक्सिडेंटबद्दल बोलतो आणि आय पी सीमध्ये, परत सांगतो, आय पी सीमध्ये तो आहे सेक्शन 80. ओके. सो सेक्शन 80 जो आहे ॲक्सिडेंटचा, सो आय पी सीचा आहे, हे लक्षात ठेवा. आय पी सीमध्ये सेक्शन 80, ठीक आहे. सो सेक्शन 80 आय पी सीमध्ये ॲक्सिडेंटबद्दल आहे. तिथं काय सांगतं बघा, समजून घ्या. इट सेज दॅट ॲन ॲक्ट ऑर हार्म विच इवन एंड्स इन डेथ बट ओनली बिकॉज ऑफ ॲक्सिडेंट ऑर मिसफॉर्च्यून, मिसॲडव्हेंचर, दोन्ही काही शब्द वापरू शकता, ठीक आहे. ॲक्सिडेंट ऑर मिसॲडव्हेंचर हे दोन शब्द आहेत बघा, आहे ना. अशाला आपण ऑफेन्स म्हणत नाहीत. बट त्याच्यासाठी काही नेसेसिटीज लागतात, ठीक आहे. काय तो ॲक्ट कसा असला पाहिजे? मी तुम्हाला 4 शब्द, बघा 5 शब्द आहेत, लक्षात ठेवायचे. हे आपण लिहून आले पेपरमध्ये, तो सोपं होतील. लॉफुल ॲक्ट, ठीक आहे. परफॉर्म्ड लॉफुली, बाय लॉफुल मीन्स, विथ केअर अँड कॉशन, अँड नो क्रिमिनल इंटेन्शन, ठीक आहे. परत सांगतो, लॉफुल ॲक्ट, ओके, परफॉर्म्ड लॉफुली, विथ लॉफुल मीन्स, प्रॉपर केअर अँड कॉशन, विथ नो क्रिमिनल इंटेन्शन. आय होप सो. हे 5 शब्द तुम्हाला, हे जर तुम्ही असे पॉईंट्समध्ये लिहिले शब्द, ठीक आहे, तर ह्याला आता एक इल्युस्ट्रेशन, एक्झाम्पल म्हणून, ज्या अर्थी तुम्हाला केस लॉज लिहिता येत नाहीत, नावं लक्षात राहत नाहीत किंवा गोष्टी लक्षात नाहीत ना, त्यावेळेस तुम्ही 100% काय करा, तुम्ही एक्झाम्पल्स लिहा. इल्युस्ट्रेशन्स म्हणतो ना आपण, ते एक्झाम्पल्स म्हणून लिहायचे, ठीक आहे. फस आता बघा, एक कार्पेंटर आहे, तो काय करतोय, फूड नाही, इथं वूड शब्द आहे. आय विल मेक द करेक्शन हिअर इट सेल्फ. इथं वूड शब्द आहे. काय शब्द आहे? वूड. म्हणजे एक कार्पेंटर आहे, ठीक आहे. एक कार्पेंटर काय करतोय, एक तुकडा कापतोय. कशाने? हँड्सॉने करवत असते ना आपली. द ब्लेड स्लिप्स, आणि चुकून काय होतं, त्याची ब्लेड जाते आणि एखाद्या बाजूला थांबणाऱ्याला बायस्टँडर म्हणतो आपण, ओके, बायस्टँडरला लागते, ठीक आहे. हे सुद्धा काय एक ॲक्सिडेंट आहे. अ पर्सन इज ड्रायव्हिंग विथ स्पीड लिमिट ऑन द रोड. तो एकदम एक माणूस आहे, स्पीड लिमिटने चालणार नाही का, आपला 50-60 वगैरे अशा नॉर्मल स्पीड जी सांगितलेली आहे रोडवरती, त्या स्पीडने चालला आहे. तो पूर्ण ट्रॅफिक सिग्नल्स वगैरे सगळं उभे करतोय, सीट बेल्ट वगैरे सगळं लावलेलं आहे त्यांनी, गाडीचे कागदपत्र वगैरे सगळं क्लिअर आहे. म्हणजे हे सगळं काय आहे, लॉफुल मीन्सने हे ॲक्ट परफॉर्म करतोय, ओके, ठीक आहे. प्रत्येक काळजी घेऊन करतोय आणि सतत एकदम सडनली एक काय आला, पेडिस्ट्रियन, म्हणजे आपण म्हणतो ना रस्त्यावर चालणाऱ्याला पेडिस्ट्रियन म्हणतो आपण, ठीक आहे. पेडिस्ट्रियन आला आणि तो त्या ड्रायव्हरांनी त्याच्यामध्ये आला आणि काय झालं, त्याला जखम झाली त्या पेडिस्ट्रियनला, गाडी समोर आला ना तो. तर अशा वेळेस हे एक ॲक्सिडेंट म्हणून मानलं जाणार, ओके. आता याचे काय आहे तिकडे बघा. इट शुड बी अन ॲक्सिडेंट ऑर मिसफॉर्च्यून, एलिमेंट्स आहेत. नंतर नो क्रिमिनल इंटेन्शन ऑर नॉलेज, लॉफुल ॲक्ट पाहिजे, लॉफुल मॅनर, लॉफुल मीन्स, ड्यू अँड केअर, परत त्याच गोष्टी, ठीक आहे. सो हे की एलिमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट, आता इथे केस लॉस कोणकोणचे सांगायचे तुम्हाला हे समजून घ्या. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. जोगेश्वर वर्सेस एम्पररमध्ये काय झालं, तो जो ॲक्युज्ड होता ज्याच्यावरती सांगेन, त्याने काय केलं, तो आहे ना, तो भांडणं करत होता कोणासोबत, विक्टिमसोबत. आणि विक्टिमसोबत भांडता भांडता त्याने विक्टिमला एक ब्लो मारायचा. ब्लो म्हणजे बुक्की, बरोबर, आपण एक म्हणतो ना की पंच, सोप्या भाषेत पंच मारायचा होता. तो पंच लागला कोणाला, त्याच्या बायकोला, त्याच्या बायकोच्या हातामध्ये. कोणाच्या बायकोच्या? विक्टिमच्या, म्हणजे ज्यांनी केस ठोकली आहे, बरोबर आहे का, त्याच्या बायकोला लागलं. आणि त्याच्या बायकोच्या हातामध्ये कोण होतं, तर तिचं 2 वर्षाचं मूल होतं, चाइल्ड, ओके. आणि ते जे चाइल्ड होतं त्या चाइल्डला लागलं आणि अनफॉर्च्युनेटली इट रिझल्टेड इन टू द डेथ ऑफ दॅट चाइल्ड. मग तो विक्टिम गेला कोर्टामध्ये. पण आता इथं मला सांगा, ही घटना कशी घडली? ॲक्सिडेंटली घडली आहे. जो काही ॲक्युज्ड होता, त्या ॲक्युज्डचं इंटेन्शन होतं का मारायचं त्या लहान मुलाला? नव्हतं, बरोबर आहे. बट ॲक्युज्ड जे काही करत होता ते लॉफुल होतं का? द ॲक्ट वॉज नॉट लॉफुल ना. म्हणून इथं सेक्शन 80 IPC द्वारे आणि सेक्शन 18
BNSद्वारे हे सेक्शनला इथे क्लेम करू शकत नाही, याचा यूज घेऊ शकत नाही. दे विल नॉट बी एंटायटल्ड टू द बेनिफिट ऑफ दिस सेक्शन. असा एक शब्द, विल बी एंटायटल्ड टू द बेनिफिट ऑफ द सेक्शन जर त्यांचा उपयोग होत असेल तर, विल नॉट बी एंटायटल्ड टू द बेनिफिट ऑफ सेक्शन जर उपयोग होत नसेल तर. हे एक वाक्य लक्षात ठेवायचं. ओके, सगळ्या याच्यामध्ये लिहिता येईल. दुसरी एक केस तुम्हाला सांगायची याच्यामध्ये, ही शंकर नारायण बदोलकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 2004ची रिसेंट केस आहे. याच्यामध्ये सांगतो काय झालं तर हा शंकर नारायण बदोलकर जो होता यांनी काय केलं, याच्या लग्नामध्ये गेस्ट बोलवले आणि एका गेस्टला गोळी लागली. तर मग इथं कोर्ट सांगतं की तुम्ही अशा पब्लिक प्लेसमध्ये त्या रिव्हॉल्वरमध्ये गोळी टाकून समोरच्या माणसाकडे एम करून त्याला गोळी मारणं, हे याच्यात काळजी घेतलेली आहे का? नाही घेतलेली आहे. ठीक आहे, सो हे केअर, काळजी इथं काळजी घेतलेली नाही आहे. केअरचं अजून एक उदाहरण आहे इथं तुम्हाला सांगतो. इथं भूपेंद्र सिंग चौदासमा वर्सेस स्टेट ऑफ गुजरात. याच्यामध्ये काय होतं, ॲक्युज्ड आणि डिसीज पोलीस कॉन्स्टेबल होते, बरोबर आहे का? ॲक्युज्ड काय झाला, ॲक्युज्ड जो होता त्यांनी त्याच्या कलिगला मारलं. कलिग म्हणजे त्याचा जो सोबत होता की नाही, दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलच होते, बरोबर आहे. त्याच्या जो सोबती होता त्याला मारलं. ठीक आहे, पण सुप्रीम कोर्टने काय केलं, डिनाईड द बेनिफिट ऑफ सेक्शन 18 बिकॉज इट वॉज नॉट अन ॲक्ट डन विथ प्रॉपर केअर अँड कॉशन. सो भूपेंद्र सिंग चौदासमाची ही केस तुम्ही समजून घेऊ शकता. ठीक आहे, शबीर खानची पण एक केस आहे ज्याच्यामध्ये बेनिफिट भेटलं आहे बरं का. तर काय झालं, एक 100 लोकांचा ग्रुप होता, तो पिकनिकला गेला होता. तिथं त्यांनी ठरवलं की आपण शूटिंग करायचं आणि ते जंगलमध्ये जेव्हा होते त्यावेळेस त्यांच्याकडनं कोण आला, बोर म्हणजे एक वाईल्ड बोर म्हणतो ना आपण, तो बोर आला आणि तो बोर जो आहे रानडुक्कर टाईपमध्ये. ठीक आहे, त्या बोरने काय केलं, नाही आय गेस सो, हां बोर आला, सॉरी. आणि त्या बोरनी असं त्यांना वाटलं, ओके. आणि मग ज्यावेळेस ते बोरवर फायर केलं त्यांनी, त्यावेळेस त्यांनी टार्गेट मिस केलं आणि ती बुलेट कुणाला लागली तर एका मेंबरच्या पायाला लागली. ठीक आहे, आणि ते त्याच्यावरनं समजलं की इट वॉज अन ॲक्सिडेंट. ओके, सो इथं ॲक्सिडेंटचा क्लेम दिला गेला होता. शबीर खान वर्सेस क्राऊन बोरची केस, जंगल शूटिंगची केस, जोगेश्वर वर्सेस एम्परर, वाईफ पंचिंग चाइल्ड डाईड, बरोबर आहे. भूपेंद्र सिंग चौदासमा 2 पोलीस कॉन्स्टेबल फायरिंग ॲट अ क्लोज रेंज, बरोबर आहे. शंकर नारायण बदोलकर वेडिंग फायरिंग, बरोबर आहे. टुंडा वर्सेस रेक्स ही तर खूप फेमस केस आहे, तुम्ही बघितली असेल. आणि लास्ट केस आहे स्टेट ऑफ MP वर्सेस रंगास्वामी, ज्याच्यामध्ये रंगास्वामीला असं वाटलं की समोरनं एक हायना येतोय जो 152 फूट, हायनासुद्धा एका प्रकारचा प्राण्यासारखं, लाईक अ वाईल्ड डॉग ज्याला आपण म्हणतो, आणि त्याने त्या डायरेक्शनला शूट केलं. बट क्लोजर जेव्हा ते जवळ आलं त्यावेळेस असं समजलं की ते एक पर्सन होता. आणि त्यांनी ज्यावेळेस कोर्टामध्ये प्ली केलं, म्हणजे त्याच्या वकिलाने जेव्हा सांगितलं रंगस्वामीच्या, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पाऊस खूप पडत होता आणि त्यामुळे त्याला असं वाटलं की ही ना आहे. आता हे सगळं काय आहे, हे सगळं जे असं हे बिलीफ आहे ना, ॲक्सिडेंट आहे. सो या सगळ्या गोष्टी ॲक्सिडेंटमध्ये, ठीक आहे, इज लायबल बिकॉज इट वॉज अ प्युअर ॲक्सिडेंट. ह्या सगळ्या कोर्टाने मान्य केल्या. I hope so. These things are clear to you. Thank you.